सर्वांना नमस्कार मित्रहो, खोबऱ्याचं तेल किंवा त्याला कोकोनट ऑइल आपण म्हणतो, नारियल तेल, हे अंगाला लावण्याचं असेल किंवा खाण्याचं असेल, याचे कोणते कोणते फायदे असतात, काही तोटे असतात का, हे आज आपण पाहूया. हे आता सध्या थोडंसं दुर्लक्षित होत आहे, ज्या बदललेल्या पद्धतीप्रमाणे असेल, परंतु हे तेल मागं पडत आहे. परंतु याचे जे चांगले फायदे आहेत, ओल्ड इज गोल्ड जे आपण म्हणतो, त्याप्रमाणे किती चांगले फायदे आहेत ते आपण समजले पाहिजेत. म्हणजे व्यक्ती सगळ्या या प्रकारचं तेल पुन्हा वापरायला सुरुवात करतील, चांगल्या प्रकारे वापरायला सुरुवात करतील, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरतील आणि त्याचे फायदे मिळवून घेतील. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे पहिला, की याच्यामध्ये असतं सॅच्युरेटेड फॅट, आणि हे फॅटमध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराईड असतात, जे आपण रक्तातली चरबी म्हणतो. ही चरबी थोडी त्यातल्या त्यात बऱ्या प्रकारची असते, आणि याच्यामध्ये 60% जे हे मीडियम चेन ट्रायग्लिसराईड असतात, त्याच्यामुळं जास्त वाईट याचे परिणाम होत नाही. याचं लिमिटमध्ये मात्र घेतलं पाहिजे. 20 ते 30 ml एका दिवसाला हे तुम्ही खाऊ शकता, ज्यांना खायची सवय आहे. खूप दक्षिण भारतामध्ये तर हे तेल खाण्यासाठी खूप वापरलं जातं. नारियल तेल बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. हे खाण्यासाठी खूप चांगलं आहे. याच्यामुळं काय होतं की फॅट बर्न व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. मग शरीरामधली चरबी जी आहे, ही चरबी चांगल्या प्रकारे जळायला सुरुवात होते. याच्यामुळं याचा फायदा हा वजन कमी करण्याकरता सुद्धा होतो, आणि हे मात्र कमी प्रमाणात घेतले पाहिजे. एका दिवसाला मी पुन्हा सांगेन की 20 ते 30 ml यापेक्षा जास्त घेऊ नये. हे खाल्ल्यानंतर लगेचच हे क्विक सोर्स ऑफ एनर्जी हा त्याचा दुसरा फायदा आहे. म्हणजे काय होतं, लगेचच त्या व्यक्तीला उत्साही वाटायला लागतं, एनर्जी मिळते, त्याच्यातलं एकदम बॉडीमध्ये तरतरीतपणा वाढायला लागतो, त्याचं मन एकदम प्रफुल्लित व्हायला लागतं. म्हणजे हा पण फायदा आहे की तुम्ही नारियल तेल किंवा हे खोबऱ्याचं तेल जे आहे ते आहारामध्ये ज्या व्यक्ती वापरतात त्या नेहमी उत्साही असतात, त्या सतत कामात राहतात, आणि त्यांचं मन हे सतत प्रसन्न प्रफुल्ल राहत असतं. तिसरा फायदा आहे अँटी मायक्रोबियल इफेक्ट्स. म्हणजे काय, जेव्हा अंगाला हे लावलं जातं, त्वचेला किंवा केसांना जे लावलं जातं, त्यावेळेला तिथं जंतूंची वाढ ते होऊ देत नाही. आता पहा, आपल्याकडच्या भागामध्ये त्वचेच्या आजारांचं प्रमाण खूप वाढत आहे. कशामुळे वाढत आहे? ड्राय त्वचा होणं. आपण एक व्हिडिओ केलेला आहे. त्वचेचे आजार होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं कोरडी त्वचा पडणं, शुष्क त्वचा पडणं. ते झालं तरच तिथं जंतू वाढतात आणि त्वचेला ते कुठलेही आजार मागे लागतात. गचकरणासारखे आजार असतील, फंगल इन्फेक्शन असतील, स्किन इन्फेक्शन असतील, हे मागं लागण्याचं कारण आहे त्वचा वृक्ष कोरडी पडणं. आणि हे तेल ज्यांच्यात लावलं जातं, त्वचेला वापरलं जातं, तर त्यावेळेला ही त्वचा कोरडी पडत नाही, म्हणून त्या व्यक्तींना त्वचेचे आजार जास्त होत नाहीत. तुम्ही पहा, दक्षिण भारतामध्ये किंवा भारताच्या काही भागामध्ये तिकडं तिथल्या लेडीज वगैरे माणसं खूप तेल लावतात. जास्त आपल्याला स्पष्ट ओळखू येतं की ह्यांनी अंगाला तेल लावलेलं आहे. तर त्या व्यक्तींच्यामध्ये त्वचेचे आजार जवळजवळ नसतात. सर्वेवरून आढळून आलेलं आहे, निरीक्षणावरून आढळून आलेलं आहे की या व्यक्तींना त्वचेच्या बिमाऱ्या त्यांच्या पाठीमागं लागत नाहीत. म्हणजे खोबऱ्याचं तेल किंवा हे नारियल तेल त्वचेला लावल्याचा पण तो फायदा आहे की तिथं जंतू ते वाढू देत नाही, त्वचेच्या बिमाऱ्या मागं लागत नाहीत. तसंच भूक कमी लागते. याच्या पुढचा फायदा जो आहे की भूक हे खाल्ल्यानंतर त्याच्यानं काय होतं की त्या व्यक्तीला भूक कमी लागते. सतत सतत ती व्यक्ती काही खाणार नाही, जास्त पुन्हा पुन्हा खाणार नाही, त्यामुळे त्याचं वजन वाढणार नाही, त्याची तब्येत एकदम चांगल्या प्रकारे तंदुरुस्त राहील. म्हणून हा पण त्याचा फायदा आहे की हे तेल वापरणाऱ्यामध्ये भूक जास्त लागत नाही. त्याच्यानंतर एक मानसिकतेचा एक गुणधर्म आहे याच्यामध्ये की मानसिक आजाराचं प्रमाण हे तेल खाणाऱ्यामध्ये कमीत कमी प्रमाणात होतं किंवा जवळजवळ होतच नाही. कारण काय होतं, याच्यामध्ये लो कार्ब असतात, म्हणजे कार्बोहायड्रेट नाहीच याच्यामध्ये जवळजवळ, आणि फॅट जे असतात हे चांगल्या प्रकारचं फॅट याच्यामध्ये असतं. म्हणून जे काय बिमाऱ्या आहेत आपल्याकडे, जे मानसिक आजार आहेत, हे मानसिक आजार सुद्धा हे तेल खाणाऱ्यामध्ये कमीत कमी प्रमाणात होतात. त्या व्यक्तीचा विसराळूपणा असेल त्या होणार नाही हे तेल वापरणाऱ्या व्यक्तीमध्ये. तसंच काही तोंडातल्या ज्या बिमाऱ्या असतात त्या पण होणार नाही, किंवा काही शरीर जे मनात हे असतं की विद्यार्थी असतात,
काही लक्षात राहत नाही किंवा मोठ्या माणसांच्या पण लक्षात राहत नाही, आठवणीत राहत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाही, फोकस होत नाही, एकाग्रता होत नाही, अडचण होते, लक्षात राहत नाही, अभ्यास केला तर ते विसरून जातो लवकर, अशा ज्या काही समस्या असतात किंवा जे काही आपल्याला मनाचा बुद्धीचा आपला वापर करायचा असतो, जेवढ्या टक्केवारीमध्ये वापर करायचा असतो तेवढा वापर होत नाही जर हे तेल वापरात नसेल तर. पण जे लोक हे तेल वापरात आणतात, जे आहारामध्ये वापरतात, तर त्यांना याचे सगळे फायदे मिळतात आणि मेंदू, मानसिकता चांगल्या प्रकारे त्यांची कार्यरत राहते. हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. तसंच त्वचेचे आजार तर होऊ देत नाही, पण तिचं आरोग्य, त्वचेच्या आरोग्याचं प्रमोशन होतं. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हेल्थ बेनिफिट्स मिळतात त्वचेसाठी. त्वचा निरोगी राहायला चांगल्या प्रकारे मदत होते. आजार न होऊ देणं एक बाजू झाली, पण दुसरी बाजू म्हणजे त्वचेचं प्रमोशन. त्वचा चांगल्या प्रकारे टवटवीत, ताजी तवानी, फ्रेश आणि शायनिंग असा कलर. किंवा आता तुम्ही काय म्हणाल, खूप जास्त तेल लावलेलं चांगलं नाही वाटणार. मग कोण सांगितलं खूप जास्त लावूच नका ना. मीडियम आपण काय म्हणतो की अति काहीच करायचं नाही, कमी प्रमाणामध्ये सगळं वापरा. तर अशा प्रकारे जर हे वापरलं तर त्वचेची निरोगीपणा राहायला, तिचं आरोग्य सुधारायला हे तेल चांगल्या प्रकारे मदत करतं. तसंच केसांसाठी सुद्धा केसाचा मुलायमपणा वाढवणं, तसंच केसांचं आरोग्य वाढवणं, तसंच केसांना चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करणं, हे पण काम हे तेल करत असतं. तसंच डॅन्ड्रफ मध्ये तयार होऊ द्यायचं पण हे काम होऊ देत नाही. अशा प्रकारे केसांचं आरोग्य सांभाळणं हे पण केसांच्या साठी फायद्याचं ठरतं. त्यानंतर बऱ्याच व्यक्तींना वारंवार तोंड यायची सवय असते किंवा येत असतं, तोंडामध्ये आळसर होत असतं. तर हे जर तेल असं सांगितलेलं आहे की जर गुळण्या करण्याकरता वापरलं, तोंडामध्ये थोडंसं जरी प्रमाण घेऊन, तर त्यानं हे सगळं नीट होतं, व्यवस्थित व्हायला मदत होते. त्याच्या मुळाशी जी कारणं असतील ते तर उपचार करावे लागतात. आमच्या दृष्टीने कसं आहे की ज्याचं वारंवार तोंड येत असतं त्या व्यक्तीला नक्की कसला तरी पोटाचा त्रास असतो. म्हणजे पचनक्रिया जी असते त्याची, खाल्लेलं जे पचायचं असतं, जे पोषण व्हायचं असतं, शोषण व्हायचं असतं, हे कुठेतरी बिघडलेलं असतं. म्हणून ज्या जीवनसत्वाच्या, व्हिटॅमिन्सच्या जे कमतरता होतात शरीरामध्ये, त्यानं तोंडातलं वारंवार येत असतं. मग कसं तोंडातलं जे अल्सर झालेले असते त्याला जे काही तिथे इरिटेशन होत असतं, त्याला जे काही त्रास होतो, थोडंही तिखट खाऊ देत नाही. तर जर हे तेल तोंडामधून थोडंसं वापरलं तर त्याच्यानं काय होतं, थोडा मुलायमपणा त्याच्यावर येईल आणि ते अल्सर जे आहे ते हील व्हायला मदत होईल, अल्सर भरून येतील, त्या जखमा लवकर बऱ्या व्हायला मदत होईल. हा एक फायदा याचा होत असतो. आणि याच्यामध्ये आणखी एक फायदा आहे की याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे आपण काय म्हणतो की जे शरीरावर वाईट परिणाम करणारे घटक असतात, ज्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो, आणि जे प्रत्येक पेशींना, प्रत्येक अवयवांना, संस्थांना खराब करत असतात, तर हे फ्री रॅडिकल्सच्या विरुद्ध काम करणं, त्याची दुष्परिणाम करणारी पॉवर कमी करून टाकणं, हे पण काम हे तेलामुळे होत असतं. तर हे अँटीऑक्सिडंट इफेक्ट जो आहे, हा अँटीऑक्सिडंट इफेक्ट चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे वापरल्यानंतर तेल. तसंच वजन कमी व्हायला यानं मदत होते, वजन नियंत्रणात राहायला मदत होते. म्हणून हे तेल, खोबऱ्याचं तेल, आता कसं बघा नवीन दुसरी पुष्कळ तेल आलेले आहे, म्हणून या तेलाकडे दुर्लक्ष होत आहे. तर हे तेल वापरलं पाहिजे. मला बरेच जण म्हणतील तुमच्याकडे काय याची एजन्सी आहे का, तुम्ही काय याचं काही म्हणजे कमिशन तुम्हाला मिळतंय का. मला एक जणांनी विचारलं, मी अंडे पुन्हा पुन्हा सांगतो, तर म्हणले तुम्हाला अंडेवाल्याने काही पैसे देतात का. असं काही होत नसतं याच्यामध्ये. आपण हे काय सांगतोय, आरोग्याच्या दृष्टीने सांगतोय. आपण आरोग्य कशानं मिळू शकतंय हे घटक आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण फक्त कसं आहे की कुठलाही अतिरेक करायचा नाही. अति तिथं माती हे लक्षात ठेवायचं. चांगले सुद्धा घटक अति करायचे नाही, ते लिमिटमध्येच करायचे. उगं व्यायाम करा म्हणलं म्हणजे अति व्यायाम, इतका व्यायाम केला की व्यायाम करत असतानाच हार्ट अटॅक आला आणि तिथंच ते गेला, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून अति काहीच नाही केलं पाहिजे. तर हे लिमिटमध्ये केलं पाहिजे, पण जे चांगले घटक आहेत ते केले पाहिजे आणि त्याचे फायदे मिळवून घेतले पाहिजे. आणि आणखी एक फायदा आहे की तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा हे जे नारियल तेल आहे हे बेडरूममध्ये सुद्धा वापरू शकता. आता इतके फायदे जर आपल्याला समजले याचे, आणि हे स्वस्त आणि मस्त आहे, एवढं लय महागडत नाही. खूप याचं काही म्हणजे महाग आहे, परवडू शकत नाही असं नाही. तर हे वापरलं पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे. मानसिकता, शरीराचं सगळं, त्वचा आहे, केस आहे, सगळ्या प्रकारे जर फायदा होत असेल
तर हे तेल वापरलं पाहिजे, शरीराला लावण्यासाठी वापरलं पाहिजे, केसांना त्वचेला लावण्यासाठी. आणि ज्यांना ज्यांना जमू शकतं, ज्यांना ज्यांना ते आवडू शकतं, तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना पण हे खाण्यासाठी वापरलं पाहिजे. जे लोक हे खातात त्यांना त्याचे फायदे मिळतात. तर सगळेजण मिळून याच्यावर विचार करूया आणि ते प्रॅक्टिकली त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याचा विचार करून ते प्रत्यक्षात पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.